हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आता ना दुपारचे 2 वाजलेत आणि इथं चुलीवरती माझ्या चालल्या आहेत भाकरी मस्त अशा बाजरीच्या. तर बाजरीच्या नाही, ज्वारीच्या भाकरी बनवते बघा. कारण आहे ना, सकाळी ना मी ऊस खुरपायला गेलते आपला, त्यावेळेस आहे ना फक्त नाश्ता करून गेलते, स्वयंपाक काय बनवला नव्हता. मग म्हणलं खायचं त्यावेळेसच करता येईल म्हणून आता ना भूक लागली बघा. त्याच्यामुळे गरम गरम मस्त अशा 2 ज्वारीच्या भाकरी बनवल्या. आणि आता भाजी बनवायची. तर भाजी काय बनवावं ते काही कळलं नाही, कारण एकटीसाठीच बनवायची. दाजी पण गेलेत गावात, आज आहे बाजार त्याच्यामुळं. आणि माझ्या एकटीसाठीच भाजी बनवायची. तर म्हणलं सकाळी जी वांग बघितलं होतं ना मी आपल्या झाडाला, जी की लय मोठं झाले, पण ती आतमधनं कवळे का निबारे ती बघायचंय बघा. आता मी भाकरी काढून ठेवली, इकडे जाळ चाललाय. तर मी ना आता जाते वांग आणायला. तरी वांग ना एकदम कवळे का निबारे बघू आपण. मस्त असं दुपारचे 2 वाजलेत बघा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत मी खाणार आहे. इकडे बघा मण्या बसलाय, इकडं गोल्या बसलाय. यांना पण भूक लागली वाटते, हाय का नाही? मी टाकली होती ना यांना चपाती पण, हा ना गोल्या? चल वांग आणू आपण. चल, चला मी वांग घेऊन येते. मस्त असं वांग्याच्या झाडापाशी जाऊ आता, वांग तोडू आणि त्याला असं चिरून आहे ना तव्यात तेलही टाकून भाजणार आहे या. कारण इतका हार पण पडलेला नाही की हारात भाजून हे खावावं म्हणून. ही बघा आले मी रानात, वांग्याचं झाड आणि ही वांग आहे बघा. ते ही बघा ही वांग. आता याच्यात बी निघतेत काही कवळं निघतंय काय माहिती. तशी 2 वांगे आहेत पण एकच तोडते, बाद झालं. इथं पण येते बघा मस्त असं, पण हेच तोडते. आणि ही तोडलंय ह्याला ना, आता बघू आपण कसं निघतंय ती. एकदम निबार निघलं तर टाकून द्यायचं आणि ही दुसरं घेऊन जायचं. एक कांदा पण घेते, मस्त असा कांदा भरीत बनवायला. तर चला बघू कसं निघतंय ते. वांग कापलं बघा मी, आणि वांग कापल्यावरती मला वाटलं एकदम निबार निबार निघण, पण अजिबात हे निबार थोडं सुद्धा निघलं नाही आणि एकदम कवळं कवळं बी निघलेत बघा याच्यात. ही काळं पडायला लागले याला ना. आता तव्यात टाकून घेते मी. अर्ध मधनं असा भाग केला, म्हणलं कसं निघतंय कसं नाही काय माहिती. त्याच्यामुळं कसं पण कापलंय त्याला, पण नीट व्यवस्थित कापते आता आणि तव्यात हे करते भाजते. तर हे बघा मधनं कापला आता, बघा एकदम कवळं मस्त असं निघले. तर चला असू द्या, निघले चांगलं तर खायचं, नशिबातही चांगलं. तर याला असं मस्त असं तव्यात आहे ना तेल टाकून घेते आणि मग चुलीवरचं वांग्याचं भरीत आणि बाजरीची शेती आहे तोंडात भाकरी. कारण बाजरीची भाकरी मला ना आवडते बघा, त्याच्यामुळं कल्ली होती पाटावरनं. तर ही बघा ही वांग मस्त असं इथं तेलात, वाव मस्त असे फ्राय व्हायला ठेवले आणि याला पण फ्राय व्हायला टाकते मी एका साईडला. तर आता हे वांग एकदम मोठं होतं त्याच्यामुळे याचं भरीत आहे ना एकटीसाठी लय होणार आहे मला. पण मस्त असं कवळे त्याच्यामुळं काय अडचण नाही. जाळ पण चालू आहे बघा. एवढ्या याच्यात याला ना आता वाफलायला ठेवते आणि मस्त असं चटणी मिरची मीठ आणि कांदा कोथिंबीर काय नाही, आता कांदा वगैरे टाकून मस्त असं भरीत बनवते. आणि बघू तुम्हाला पण भरीत आवडतं का नाही ना वांग्याचं ना, नक्की सांगा बरं का कमेंट करून. मला तर आवडतं आणि नाही आवडलं तर येईलच नाही. आता ह्या टायमाला एकटीसाठी काय भाजी बनवू नाही का, त्याच्यामुळे आपलं चुटू मुटू वांग्याचं भरीत आहे का नाही. म्हण्या 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 म्हणे आव म्हण ना, ए म्हण्या कार गोल्या तिकडं आव म्हणतोय, तू आव का म्हण ना. हे दोघं पण बसलेत. कधी होतंय वांग्याचं भरीत खायचं तुला? होय वांग्याचं भरीत खायचंय. कशाला पुढे येतो मग? कटाळा आला वाघाला. चला बघू भरीत झाल्यावरती चांगले व्यवस्थित भाजते का, आतमध्ये किडकं निघतंय का काय काय माहिती. अजून भाजायला तर टाकलंय खरं, पण किडकं नाही निघायचं. कारण एकदम मस्त असे बघा, कुठंच याला होल नाही काय नाही. त्याच्यामुळं कलटी मारली याची. वारं पण सुटलंय ना, बाहेरच चूल मांडली. कारण आहे ना घरात जर चूल मांडली तर ही धूर आणि याने सगळं काळं होईल, त्याच्यामुळे याला बाहेरच मांडले. आता दुपारचं आहे ना त्याच्यामुळे वारं सुटले. सकाळचं नसतं इतकं वारं, सकाळचं शांत वातावरण असतं त्याच्यामुळे स्वयंपाक मस्त असा होतो बघा. 2-3 दिवस झाले गॅस संपलेला आहे आणि माझं स्वयंपाक चुलीवरतीच चाललेला आहे. तर याला ना अजून तेल ओतून घेते साईडने मस्त असं. ओके, आता याला होऊ द्या फ्राय जरा वेळ चांगलं. चुलीवरती ना त्याच्यामुळं काय जाळ जास्त कमी लागलं तरी काही गॅस नाही, त्याच्यामुळं कमी करता येत नाही.
थोडंफार डागलतंय, असू द्या, बघू भरीत झाल्यावरती कसं होतंय ते. ही बघा 2 फुडी तर मी सोलल्या, पण ही अजिबात किडकं वगैरे काय निघलं नाही, एकदम कवळं लसलशीत निघतंय. आणि हे काढताना इतकं भारी वाटतंय ना, असं वाटतंय लगेच खाऊन घ्यावं असं. आणि तुम्हाला पण भरीत जर आवडत नसेल ना, तर ही वांग बघून नक्कीच भरीत खावं असं तुम्हाला वाटन. तर हे बघा मी कशी काढते आता. ही म्हणजे काढते, ही कसलं भारी दिसतंय बघा. हे निघ, हे बघा आतनं कसलं भारी वाफलून निघलेलं आहे, बघितलं का. आणि अजिबात किडकं थोडंसुद्धा नाही. आणि याचं हे टरकल आहे ना, हे पण खायचं असतं, या काढून नसतं टाकायचं. त्याच्यामुळे मी सगळंच घेणार आहे. थोडंसुद्धा किडकं वगैरे काय निघलं नाही, वांग लय भारी निघलेलं आहे. आणि वापरलं आहे पण चांगलं. आणि मने इथंच बसलं आहे. मने तुझं काय काय नाही ना. चला त्याच्यात तेल मीठ मसाला सगळं टाकून घेते मस्त असं. रानातून आणलेला कांदाही चिरून घेते. तर वांग्याचं भरीत लय झालंय, भरपूर झालंय. बघितलं का. इथं बघा ही दोघं जण कशी बसलेत, बघितलं का. हा दिसत आहेत. मी जेवण करायला बसली की ही अशीच असतात बघा. मग ह्यांना पण द्यायचं आणि आपण पण खायचं. तर मस्त असं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. तेल मीठ मसाला टाकून. कांदा काय मी टाकला नाही, कांदा चिरून घेतलाय खाण्यासाठी. इथं बघा आपलं भरीत. आणि खलवलं नाही ना, त्याच्यामुळे तेल साईडला गेलंय बघा. इथं घेतले मी चिंच, मीठ घेतलेलं आहे. मला चिंच आवडते खायला भाकरी बरोबर. आणि इथं ना बाजरीचीच ना ते ज्वारीची भाकरी आणि कांदा चिरून घेतलेला आहे. तर हे दोघं जण मस्त असे बसलेत गरीबावणे, हाय का नाही म्हण्या. भाकरी खायची गोल्या, ए गोल्या भाकरी खायची. तर चला असू द्या, काय नाही, मस्त अशी हवेला बसली बघा बाहेरच. आणि जेवण करून घेते आता. एकटीच आहे, माझ्याबरोबर ही दोघं जण आहेत, त्यांना देत मी पण खाते. तर तुम्ही माणसानं काय ताई वांग्याचं भरीत दाखवते, करते, खाते. तर असं काय नाही की मी लय दिवसातनं ही वांग्याचं भरीत केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण सांगावं. आणि आपल्या रानातलं जे वांग होतं ना एकदम मोठं, मला वाटायचं की ती निबार निघत असतं, कवळं काय निघणार नाही. त्याच्यामुळे ती कसं निघतंय ते तुम्हाला पण दाखवा आणि मी पण बघन. त्याच्यामुळे मी व्हिडिओ चालू केलेला. आणि मस्त असा हवेला चाललाय स्वयंपाक ही जेवण ही. तर सांगा म्हणलं तुम्हाला रानातलं वातावरण कसं असतं मोकळ्या वातावरणात कसं मस्त असं जेवायला मजा येते, भारी वाटतं. सगळं रानातनं ताजं आणायचं, करायचं, खायचं, किती भारी वाटतं ते सांगावं म्हणलं तुम्हाला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतलाय. तर चला घेते आता जेवण करून. म्हण्या गोल्या काय बघतो तू. मस्त असं पाणी भरीत सगळं इकडं जेवण तयार आहे. आणि हे दोघं पण बसलेत, कसे बसलेत बघितलं का. म्हण्या नाही बोलत आहे. गोल्या तुझं काय, काहीच नाही. कोण आलं तिकडं. चला ह्या दोघांची तर तोंड झाली चालू. ह्यांना टाकली भाकरी, खात्यात भाकरी बघा. भाकरी तसं पण खात नाहीत बरं का. जर चपाती बनवलेली असली ना, भाकरीला तोंडसुद्धा लावत नाही. ह्यांना फक्त चपातीच पाहिजे खायला. तर चला असू द्या, खाते ती भाकरी मी पण घेते खाऊन. मस्त अशी कडक कडक चुलीवरची भाकरी बनवलेली. पापुडा घेतलाय बघा. इथं ही वांग्याचं भरीत घेते मस्त असं याच्यावरती. ही बघा कसलं भारी दिसतं या. तर हे खाऊन बघायचे आता कसं लागतंय ते. हे वांग असं वांग रानात कधीच आलं नव्हतं, पहिल्यांदा असं म्हणजे हे ह्या जातीचं वांग आलेलं आहे. कुरुम कुरुम खमंग मस्त असं लागतंय. आणि ही चिंच मस्त अशी मिठात बुडवून. चला छान लागते. आता पोटभर जेवण करून घेते मस्तपैकी मोकळ्या हवेला असं बाहेरच, हाय का नाही गोल्या. तुला काय पाहिजे अजून. तरी मोठ्या नाही, मोठ्या गावात गेलाय बघा. तर चला असू द्या, कुणाला आवडतं वांग्याचं भरीत आणि अशी बाजरीची भाकरी. बाजरीची आवडते त्याच्यामुळे बाजरीचीच भाकरी येते तीनदा तोंडात. ज्वारीची भाकरी असं खायला बाजरीची असू द्या, ज्वारीची असू द्या, कोणची पण भाकरी नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओला करते इथं चेन, घेते जेवण करून. बाय बाय.